सांगलीत रंगणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सुवर्ण स्पोर्ट्स क्लब व सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशनच्या प्रांजल मेढेची निवड। सांगलीत रंगणाऱ्या 51व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन, युवक मराठा क्रांती संस्था यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी सुवर्ण स्पोर्ट्स क्लब, सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावरती खेळणारी कबड्डीपटू प्रांजल मेढे हिची पुणे जिल्हा पातळीवर निवड झाली आहे। त्याबद्दल तिचा राष्ट्रीय कबड्डीपटू महेंद्र राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊन संघातील इतरही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबाबत त्यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यात आला। शनिवार 28 डिसेंबर पासून सांगलीत सुरू होणाऱ्या कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी राज्यातील जिल्ह्यांमधून अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत। खेळाडू त्या ठिकाणी महेंद्र राजपूत हे जे प्रो कबड्डीचे 9 सीझन खेळले, यांनी काल आपल्या सुवर्ण स्पोर्ट्स फाउंडेशन, सुवर्ण स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी मैदानावरती येऊन व्हिजिट केली। तर त्यांचा काल आपल्या सुवर्ण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सत्कारही करण्यात आला। आणि निमित्त असं होतं की आता नवीनच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची जी चाचणी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये आपल्या क्लबची मुलगी प्रांजल मेंढेचं सिलेक्शन झालं। आणि सिलेक्शन होत असताना या महेंद्र राजपूत जे राष्ट्रीय खेळाडू आहेत, प्रोचे 9 सीझन खेळलेले आहेत, त्यांच्या वतीने त्या आपण सत्कार त्या मुलीचा केला की इतरही मुलांना त्याच्यापासून एक नवीन इन्स्पिरेशन मिळावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता। गेली 14 वर्ष झाला आपण सुवर्ण स्पोर्ट्स क्लब हा हडपसर एस एम जोशी कॉलेज या ठिकाणी चालवत आहोत। त्यावेळेला माझ्या बरोबर मी स्वतःही खेळाडू आहे, माझ्या बरोबर जे त्यावेळेला खेळणारे खेळाडू होते तेही त्या संघामध्ये आज ते प्रशिक्षक म्हणून काम करतात आणि आम्ही एकत्रित हा संघ हडपसर एस एम जोशी कॉलेज या ठिकाणी चालवत आहोत। या आपल्या सगळ्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या मुलांची त्या ठिकाणी शारीरिक एक चांगली प्रगती व्हावी, मानसिक प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी, यासाठी सर्व पालकांना आवाहन करतो की आपणही या क्लबसाठी आपल्या मुलांना पाठवावं व त्यांना निरोगी आयुष्य त्या ठिकाणी मिळवण्यात आपण सर्वांनी प्रयत्न करावे।